सुगंधे, हे सुगंधे, मी काय म्हणतो ऐकतेस का? धनी हे विसर गोळेपणा सोडा. तुम्ही लवकर आंघोळ करून सदरा घाला बरं नवा. पाहुणे येणार आहेत माहित आहे ना. बाई मी काय म्हणतो ते तरी आहे. म्या तालुक्यावरून दुर्गासाठी नवी साडी आणली पाहिजे. माझ्यापेक्षा ती तुला लई ऐकल लवकर. हा म्हणून म्हणतो तिला समजावून सांग जरा. ती तिला नेच म्हणाव. होय होय. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही तुमचं आवरा बरं. जा तुम्ही आवरा तुमचं. मी तिला सगळं समजावून सांगतो. बरं बरं येतो आंघोळ. अरे बरं मला काय सुगंधा ही साडी आणली मी तालुक्याहून. ही तिला नेस म्हणा. चांगली आहे ना? मस्त साडी. बरं बरं तिला नेस म्हणा. दुर्गा, अगं दुर्गा, ए दुर्गापुरी, आले आले. अगं ही बघ, ही तुझ्या बाबानं साडी आणली बरं. आणि साडी नेसायची. आता पाहुणे येणार आहे ना तुला बघायला. ही साडी घाल पुरी. हा जा पोरी जा. आता आवड लवकर. सुगंधा, ए सुगंधा, पाहुणे आले वाटतं. राम राम पाहुणं. राम राम. या या. ऐकलं का? अगं पाहुण्यासाठी हातपाय द्यायला पाणी आण. हो हो. काय करा राजो, येताना काही त्रास तर नाही झाला ना? कारण आमच्या गावचा रोड जरा लय खराब झालेला आहे. या या पण या. या पाहुणे पाणी. सारे पाहुणे भुरके टुरूक झाले. आमचे दाजी नाही आले का? काय सुगंधा, मी तुझ्या समोरच उभा. तू मला ओळखलं ना? अरे मारुती, कसे ओळखतील तुला? तुझा अवतार बघ. पहिले तोंड धुवून घे बरं. सुगंधा, मिळवण्याची थट्टा मग कर. हा आधी त्याला हातपाय धुवू दे. जा घरात चहा पाण्याचं पाय. पाहुणे लय दुरून आले. घ्या पाहुणे, घ्या पाणी, घ्या हातपाय धुवा. काकू, हो काकू. अगं बरं झालं तुम्ही आल्या पोरीनं. अगं दुर्गा कालपासून रुसून बसली आहे बघ आमच्यावर. तुम्ही समजावून. बसा पाहुणे बसा. दादा बस झाला. देवदास, पाहावं तुझ्या सासऱ्याचं घर, होणाऱ्या सासऱ्याचं घर. सुगंधा आवडला असं तर चहा घेऊन म्हणावं दुर्गाला. ये पाहिजे ते पाहुण्याला चहा द्या. काय नाव नाही तुझं? देवदास, पोरगी हुकी दिसती. काय खरं आहे तुझं बाबा? माझं नाव दुर्गा श्रीपत गोडबोले. एकदा बोलायला लागली की बोलणं सुरू. देवदास, मुलगी आम्हाला आवडली. तुझं काय मत आहे? काय मारुती, मुलगी लग्नी नाही, हुकी नाही, बरी आहे ना? हो बाबा. देवदास, काय तू इथंच कळू दे बाबा मला. मी तुमच्यासमोर कसं जाणार सांगा बरं. भाऊसाहेब, मुलगी मुलाच्या पसंत आलेली आहे तर कुंकाचं ताट बोलवा आणि सगळ्यांना कुंकू लावून द्या. चहा तर घ्या अगोदर. चहा तर घेऊच. झाला कुंकू. अरे मुलींना कुंकाचं ताट आणा ना. आणा आणा. दुर्गा ये बस खाली बस. डोक्यावर पदर घे. मग आपण ठरलं गौरवा उठा आणि लावा मुलीला घ्या.
कशाचा? चहा काय घेतीस? अगं द्यायचा असत तर मला नातू दे, ज्या घराचा वारीस दे. कवा देणार सांग? कमी मस्तात दिल्यावर? अगे लक्ष्मी, आपल्या शंकरला सांग. तो म्हणतो काय करायचं एवढ्या लवकर घरात बाळ. तो म्हणतो आम्हीच नाही का तुझं बाळ. आता तुम्ही 2 वर्ष आधी होणार नाही, 2 वर्ष. काय 2 वर्ष? नाही नाही नाही, या वर्षी घरात पोराचा पाळणा हल्लाच पाहिजे, सांगून ठेवते. नाहीतर माझी भावाची मुलगी या घरी सून म्हणून आणेल. सावकारी म्हणतात मला. एक बहू ने अपने सास ससुर पर कोर्ट में मुकदमा दायर किया क्योंकि बच पीछे यानी लकुन पोरी का लगन किया बिगर हरकती का. सास ससुर को 2-2 साल की सजा मिली और बेटे को 5 साल की सजा मिली. बमद्या, काय म्हणालास तू? अरे तुला काय वाटतं? सावकारीन म्हणतात मला सावकारीन, लक्ष्मी सावकारीन म्हणतात मला. मालकीन पेपर में बातमी, मैं क्या बोलू. किती वेळ रे, आपल्याला वसुलीला नाही जायचं का गावात? चल लवकर. कशाची मीटिंग चालू आहे माहिती आहे का तुला? अपने गांव को सुधारने के वास्ते और फिरने के वास्ते सरकार बहुत बड़ा कर्जा देने वाली है और गांव का सुधार होने वाला है, ऐसा मैंने सुना. ममद्या सगळ्या उलट्या बातम्या आणतोस का रे? माझ्या फेवरची एकही बातमी आणत नाहीस. चल वसुलीला जायचं, उठ लवकर. काय झालं का? चल ना लवकर. का ग दुर्गा, लग्न झाल्यावर तुला आमची आठवण येणार नाही? नवऱ्यातच गुंग राहशील. दुर्गा, नवऱ्याचं नाव काढतं मला तुला खूप मुरगुल्या झाल्या ग. लग्न झाल्यावर जपून ग बाई. नवं गाव, नवं माणसं, सारच नवं नवं. का व संगीता, बाईच्या वाटेला सुख कमी दुःख जास्त असतात आणि त्या दुःखात खूप दुःख लपलेलं असतं आणि त्याची जाणीव दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय कळत नाही. समजलं का? चला बाई, पटपट आवरा, घरची कामं पडलेली आहेत. अहो, काय म्हणते मी, ऐकलं का? ते काम सोडा. हुंड्याचं काय ते सांगितलं नाही का? लग्न झाल्यावर सांगणार काय? काय म्हणते मी? चंद्रकला, मला हे तू सांग, देवाने आपल्याला काय कमी दिलं? मग काय तू पैसा पैसा करतेस? ते मला सांगू नका. मला फक्त पैसा पाहिजे, पैसा. माझा पोरगा काय वाटेवर पडलेला दिसतोय काय तुम्हाला? अगं हिर्रा हाय, हिर्रा. आई, बाबाला काही कळत नाही का असं तुला वाटते का? तुम्ही दोघं बापले का एकाच माळ्याचे मनी, सर गोड्या खोल पाणी. पण एक लक्षात ठेवा, मला नावाची चंद्रकला म्हणतात, चंद्रकला. मला हुंडा पाहिजे, हुंडा, तरच लग्न होऊ देईल. हे ध्यानात ठेवा तुम्ही एवढं. आई, आपल्या घरात पण मुलगी आहे, तिच्या लग्नाला पण लोक हुंडा मागते, हे तू विसरीस आहे. दादा, तू माझ्या लग्नाचा विचार करतो खरं, पण मी तर अशा मुलासंग लग्न करणार जो या घरचा घर जावाई होणार. कारण मला आई सोडून नाही जायचंय. का ग आई, खरं आहे ना? मग आपण असं करू, आपल्या देवदासला घर जवाई म्हणून पाठवून देऊ. चालेल का तुला? मी जे म्हणते तेच या घरात होणार, नाहीतर लग्न आधी घर सोडून जाईल. समजलं? चल ग परी. काय हे?
ते चहाचं बघ ग. ठेव तिथे. दुर्गादास उठला नाही वाटते. बस झाले म्हणून झोपा त्यांना. 2 दिवसाचा नवरदेव असतोय. चंद्रकला दिवस निघाला वाटते. पहिले चहा घ्या. उगेच टोमने मारू नका मला. टोचून बोलू नका असं. मी आहे म्हणून या घराची शान आहे एवढी. नाहीतर तुमच्यासारखं दिवसभर देवा देवा करत बसावं लागलं असतं. दे रे हरी पलंगावरी. आई तुम्हाला बोलवलंच का? बोलवण्याचा भाग झाला. या ठेवा घरात. आणि बघ चहाचं झालंय आता. स्वयंपाक पाण्याचं बघा. आणि हो भाकरी लवकर थाप आणि शेताकडे जा. आणि काय रे तू बी जरा शेताकडे लक्ष ठेव. तुम्ही दोघं नवरा बायको शेतावर जा. आई मला खूप भूक लागली. मला काय खायला दे ना. माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले. काहीतरी खायला दे ना. का तिनं काही बनवलं नाही का? चल. काय चाललंय? कशात गुंगार? आपल्याला याचा एक नातू हवा. आई आपल्या गावात बाबा चमत्कार आले आणि तुला माहित आहे का बाबाला सर्व कळते. तू सीतावनला खातात ना. दाखव मग आपण. सीता ए सीता जरा इकडे ये बरं. अहो सासूबाईचा आवाज आला होता. सीता तुला पुकारा झाला आमच्या आईचा. जा लवकर. मी काय म्हणते चला ना तुम्ही पण सोबत. मला काही वेगळंच दिसतंय. येता ना तुम्ही सोबत. काय म्हणते आई? देव जाणे. चला आईकडे. आई बाबा बघा राजाराणी सोबत येत आहे. सीता नारळ कापूर अगरबत्ती आरतीचं ताट सगळं तयार करून ठेव. आपल्याला बाबा चमत्काराकडे जायचंय. अगं हो लक्ष्मी, मी पण बाबा चमत्काराचं खूप ऐकलंय. ते सगळं सांगतात म्हणे. तू घेऊन जा आपल्या सीताला त्यांच्याकडे. येईल काय? महाराज के जय विश्वनाथ महाराज के जय कानीपनाथ महाराज के जय ओंकार के जय बाबा के जय शिवगी रे बाबा के जय हो जानकी रे बाबा के जय. महाराज 40 वर्ष झाले मी मुलीची वाट पाहून राहिलो. लग्नासाठी एकही मुलगी मिळाली नाही. मी काय करू सांगा. बोल चले. मी माणसाशी बोलत नाही आणि बाईशिवाय राहत नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बस खाली बस. बस तुझी इच्छा पूर्ण होऊन जाईल. 1760 मुली पाहिल्या पण आतापर्यंत तुला एक मुलगी पसंत नाही आली. पण यावर्षी लग्न होणारे मुलगा तुझं. चांगलं लग्न होणार आहे देवापाशी दत्ता महाराजापाशी तुझं. हा घे प्रसाद आणि तुझी इच्छा पूर्ण होऊन जाईल. निघा निघा निघा. महाराज त्याची जी कंडिशन आहे तीच माझी कंडिशन आहे. मी काय करू महाराज? हा घे प्रसाद. कंडिशन तुझं सेम आहे. हो अरे केळ वापरते तेच केळ खाय. चल नाही तुझं काम होऊन जाईल. गोपाल कृष्ण भगवान के जय पंडितनाथ महाराज के सब संतन के जय हो. नाथ महाराज के जय नवनाथ महाराज के जय विश्वनाथ महाराज के जय कानीपनाथ महाराज के जय हो. बालिके बाबा चमत्कार. बाबा चमत्कार. ये बालिके चल बस बालिके बोला तुमच्या काय इच्छा आहेत समस्या आहेत. बोला लवकर बाबा चमत्कार. बोलो भक्तो और कोई शिकायत? बाबा का समाधि का टाइम हो चुका है. बोलो जल्दी. बाबा ही माझी सर्व सामग्री आणि ही माझी सून. बाबा 2 वर्ष झाली लग्नाला पण अजून घरात पाळणा हल्ला नाही. काहीतरी चमत्कार दाखवा बाबा तुमचा. काहीतरी चमत्कार दाखवा. बाबा आमच्या घरी पाळणा हलणार की नाही बाबा. बाबा काहीतरी चमत्कार करा आणि हलणार की नाही पाळणा आमच्या घरी सांगा बाबा. जय महाकाली. कलकत्ता मुंबई दिल्ली मैं आई हूँ देवपुर की गली. यहाँ से कोई भक्त नहीं जाएगा खाली. तुमचं नाव लक्ष्मी शावकरीन आणि तुम्हाला नातू हवा. मुलगी नको ना. दुसऱ्याचं धन. मुलगा हवा. बाबा चमत्कारी बाबा तुम्हाला का सगळंच ठाऊक आहे.
माझं नाव सुद्धा तुम्हाला ठाऊक आहे बाबा. बाबा मला फक्त एक नातू हवाय बाबा, फक्त एक नातू. काहीतरी चमत्कार करा बाबा, काहीतरी बाबा मीच तुमचं नाव आईला सांगितलंय म्हणून आम्ही आईला तुमच्या दरबारात घेऊन आलोय. जय बाबा चमत्कार. जय बाबा चमत्कार. ओम जय महाकाली. सीता दर्शन घ्या. बेटी पाव पड़ने का है तो तेरे सासू के पड़, तेरे नवरे के पड़, हम तो क्या भक्तों के गुलाम है. जय महाकाली. जय महाकाली. बालिके इकडे. हा प्रसाद घे. जेवण झाल्यानंतर पाण्यामध्ये पिळून तो प्यायचा आणि घराकडे जात असताना मागे वळून पाहायचं नाही. आणि दुसरं ध्यानात ठेव, तुला 5 वाऱ्या कराव्या लागतील तरच तुला पुत्र प्राप्ती होईल. जय महाकाली. विश्वनाथ महाराज तिथे काणेपनाथ महाराज. भक्तजनो, बाबाला काय विचारायचं असेल आताच विचारून घ्या. बाबाची समाधीची वेळ झालेली आहे. जय बाबा चमत्कार. बालका, तुझ्याकडे काय 2000च्या नोटा असतील नवीन तर देऊन टाक बाबाला. देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक. सकाळपासूनचे काम करून राहिले, सर्व अंग चिखलानं भरून गेलं. बस झालं, उसाला पाणी देणं. चला आणि जेवण करा. आलो आलो. दुर्गा, मी एक कास्तकाराचा मुलगा आहे. काळ्या आईची सेवा करणं हा आमचा पहिला धर्म. लोक आम्हाला काय म्हणतात ठाव आहे तुला? काय म्हणतात? साऱ्या जगाचा पोशिंदा. साऱ्या दुनियाला पोचता आणि मला का उपाशी ठेवता? दुर्गा, तू जेवली नाहीस? का नाही जेवलीस? माझ्या जीवाचा जीवलग उपाशी मी तुमच्या आधी खाऊ कशी? सांगा बरं. धनी, तुम्ही काम करून थकले, जेवा बरं आधी. धनी, तुम्हाला एक गंमत दाखवू का? बघा त्या फुलपाखराकडे, कसे फुलावर बसले आहे ते. दुर्गा, निसर्गाच्या रंगात ते फुलपाखरू रंगून गेलंय. धनी, बस झालं. त्या फुलपाखराचं कौतुक करून आधी जेवण करा. फुलावरती ते फुलपाखरू गोंगाट करतय किती, ते फुलपाखरू गोंगाट करतय किती. इकून तिकडे तिकून इकडे
ऐक सांगतो मी दुर्गा तुला, ऐक सांगतो मी दुर्गा तुला, त्या फुलासाठी पाखराचा जन्म झाला, त्या फुलासाठी पाखराचा जन्म झाला. त्याचा तो छंद साखे मकरंद, त्याचा तो छंद साखे मकरंद, तो आनंद लुटण्या धुंद झाला, तो आनंद लुटण्या धुंद झाला. मनाच्या वादळात वारे वाहती, मनाच्या वादळात वारे वाहती, जशी समुद्राला सजणे आली भरती, जशी समुद्राला सजणे आली भरती, सखे त्या नाजूक फुलावरती. ते फुलपाखरू गोंगाट करते किती, ते फुलपाखरू गोंगाट करते किती. दुर्गा तुझं माझं असंच असावं, दुर्गा तुझं माझं असंच असावं, प्रेम फूल पाखरा पासून शिकावं, प्रेम फूल पाखरा पासून शिकावं. गावाच्या पलीकडे प्रेमाचे गाव, गावाच्या पलीकडे प्रेमाचे गाव, तिथंच नांदतो ग प्रेम भाव, तिथंच नांदतो ग प्रेम भाव. इथेच प्रेमाची जुळते नाती, इथेच प्रेमाची जुळते नाती, आहे स्वर्गाहून सुंदर ही वसती, आहे स्वर्गाहून सुंदर ही वसती, सखे त्या नाजूक फुलावरती. ते फुलपाखरू गोंगाट करते किती, ते फुलपाखरू गोंगाट करते किती. इकून तिकडे तिकून इकडे, इकून तिकडे, तिकून इकडे, प्रेमाच्या रंगाची बघा उधळण करी गगनावरती, बघा उधळण करी गगनावरती, सखे त्या नाजूक फुलावरती. ते फुलपाखरू गोंगाट करते किती, ते फुलपाखरू गोंगाट करते किती, ते फुलपाखरू गोंगाट करते किती, ते फुलपाखरू गोंगाट करते किती. धनी तुम्ही एकसारखं माझ्याकडे काय पाहता? चिल्लर द्या चिल्लर. चिल्लर काही सामान नाही घ्यायचं. चिल्लर हा 2000ची हो. कुठून मिळणार याची? सुनबाई, अगे सुनबाई, आले आले. अगं स्वयंपाक झाला का नाही अजून? पोटात कावळे वरडायला लागले. दुपारसाठी 12 वाजून गेले.
पण जेवणाचं अजून ठिकाणा नाही. काय करते कुणास ठाऊक. ए शशे, जा बरं जा. घरात काय दिवे लावायला लागली बघून ये. बस स्वयंपाक झाला का नाही ते. दुर्गा, अगे असून बाई, जरा बाहेर ये बरं बैठकीत. आले आले. लवकर ये. सुनबाई, ये माझ्याजवळ बस. सासूबाई, स्वयंपाक तयार झाला, चला जेवायला. अगं जेवणाचं काय नंतर पाहू. सुनबाई, अगं आम्हाला कधी कळणार गोड बातमी? अगं आनंदाची बातमी ऐकण्यासाठी माझे कान कसे आतुर झालेत. सासूबाई, 2 महिने झाले, उद्यापासून 3रा महिना लागतो. अगं बाई, खरंच? अगं माझी गुणाची सून ग. माझ्या घरात बाळ कृष्ण रागणार बाई. बाई ग, माझ्या घरात आता बाळ कृष्ण रागणार. दुर्गा, आजपासून घरातले सगळे काम तुझे बंद. तू एकदम हलके हलके काम करायचे. हा शशिकला, घरातले सगळे काम आता तुला करावं लागतील, समजली? आतापासून जा. मी नाही करत. बहिणीला काय झालं करायला? काय मी नाही करणार? अगं तुझा बाप करीन. काय सुनबाई, बरोबर आहे ना? महाराजाला वेळ जरा कमी आहे. महाराजांचा दरबार बंद होण्याची वेळ झालेली आहे. सांगा लवकर जरा. बाबा, बाबा, आपलं लय नाव ऐकलं बाबा. लय जुनी बिमारी आहे, लय जोराची लागली बाबा. एवढी धारे बाबा, एवढी. बाबा, बाळ, तुझी समस्या मी जाणून आहे. हे लागतच असते असं. पण हे घे, हा रुमाल घे आणि झोपताना गुंडाळ. तुझी समस्या भेटून जाईल. बाबा रुमाल? काय येडायस का तू? अरे भारतातील ट्रेन बघ, मोठमोठ्या रेल्वे ट्रेन गाड्या बघून त्याला थांबतात लाल रंगाला. कळत नाही तुला? जा, आशीर्वाद आहे माझा तुला. जा, झोपून जा. बाबा चमत्कार की. बाबा बाबा बाबा, माझ्या डोक्यावरचे पूर्ण केस चालले बाबा. याच्यावर काय उपाय सुचवा बाबा. याच्यामुळे माझे बायको चालले गेले. ही गौरी घे, हिची राख कर आणि 3 वेळ डोक्याला घासत बस. आशीर्वाद तुला. बाबा चमत्कार की. बाबा, हे माझ्या अंगावर पांढरे टाक का उमटले आणि यानं म्हणजे बेरूप चेहरा दिसतो. आणि हे पुढे म्हणजे यानं काय झालं? बाळा, याच्यामध्ये निरमा भर, अंगाला घास आणि तांबड्या पालवाने पुसून जाय. तुझं निघून होऊन जाईल. बाबा चमत्कार की. बाबा, माझी म्हैस हरपली बाबा, भेटून राहिली. पक्की बांधली नसाल ना, म्हणून ती गेली. पण येईल 2 दिवसात येईल. काही चिंता करू नको. हे निंबू घे आणि तिच्या गोठ्यामध्ये ठेव. परत जाणार नाही ती. तुझं काम होऊन जाईल. देवाचा अवतार बाबा चमत्कार, भरला दरबार तुम्ही करा नमस्कार. देवाचा अवतार बाबा चमत्कार, भरला दरबार तुम्ही करा नमस्कार. भरला दरबार तुम्ही करा नमस्कार. भरला दरबार तुम्ही करा नमस्कार.
सेवा करा मिळेल मुक्ती भक्तीत शक्ती शक्तीत भक्ती बाबाची सेवा करा मिळेल मुक्ती दुःख निवारी बाबा ब्रह्मचारी दर्शन घेण्या आले पाहणार नारी मन गौड बाबा सारे बळकणार भक्तांवर साऱ्या देवाची नजर मन गौडे बाबा सारे बळकणार भक्तांवर साऱ्या देवाची नजर देवाचा अवतार बाबा चमत्कार भरला दरबार तुम्ही करा नमस्कार देवाचा अवतार बाबा चमत्कार भरला दरबार तुम्ही करा नमस्कार धरती पाताळ गंगा सूर्य चंद्र तारे बाबा कुठं नाही सांगा आकाश धरती पाताळ गंगा सूर्य चंद्र तारे बाबा कुठं नाही सांगा स्वर्गाहून सुंदर करण्यात ये बपूर गाव भल्यासाठी बाबा समाधी घेणार जन्म मरणाच त्यांना दिसत या सार अवतारी पुरुष पुनर्जन्म घेणार जन्म मरणाच त्यांना दिसत या सार अवतारी पुरुष पुनर्जन्म घेणार देवाचा अवतार बाबा चमत्कार भरला दरबार तुम्ही करा नमस्कार देवाचा अवतार बाबा चमत्कार भरला दरबार तुम्ही करा नमस्कार भोळ्या बाळ्या भक्तांना म्हणून मी कैसा मंदिर बांधण्यासाठी लागतो या पैसा भोळ्या बाळ्या भक्तांना म्हणून मी कैसा मंदिर बांधण्यासाठी लागतो या पैसा फुल नाही फुलाची पगडी तुम्ही द्यावा आई बाबाच्या नावाने सारे पुण्य कमवा करा तुम्ही दान बना दानवीर नरकात जाणाऱ्याला स्वर्ग मिळणार करा तुम्ही दान बना दानवीर नरकात जाणाऱ्याला स्वर्ग मिळणार देवाचा अवतार बाबा चमत्कार भरला दरबार तुम्ही करा नमस्कार देवाचा अवतार बाबा चमत्कार भरला दरबार तुम्ही करा नमस्कार भरला दरबार तुम्ही करा नमस्कार अरे भरला दरबार तुम्ही करा नमस्कार गोष्ट तशी घडली बाबा तू वेडा हा वेडा सारा गाव वेड एका चाकानं गाडी कशी चालणार वेडा 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 हे गाव काय आपलं येड्या लय धाडती नाही कुठून आला असं येडा आहे आपण जाऊ दे बाबा कर म्हणजे दाढी कर पण लवकर अरे तुकाराम तो वेळा नाही रे बाबा रे येड्या आपण सगळं गाव वेळ तू मला सांग तुला रांगोळी काढता येतं का स्वयंपाक पाणी येतं का भाजी भाकर पाणी हे बायाचं काम असतंय माणसाचं नव चल बाबा माझी दाढी अरे तुकारामदा तू मला एक सांग तू इतक्या दिवसाची तुझ्या मुलाला मुलगी बघतोय तुला गावली का अजून नाही तर त्याचं कारण हे आहे बघ 100 मुलामाग 25 मुली कमी आहेत आणि त्यातल्या त्यात पैशावाले पोटातल्या पोटात गर्भपात करायला लागली की मुलीचा त्याला जबाबदार कोण मग सांग बर
ना तुझं खरं आहे. असं असल्यात आपल्या गरीबाच्या पोराला कोण देईन पोरगी? पोरी कमी पोरं जास्त आणि गरीबाचे नवरदेव गेले वाया. अरे लेख म्हणजे लक्ष्मीचा अवतार आहे. आणि काही बिंडोक लोक समोर हुंडा द्यावा लागते म्हणून पोटातच मारतात रे, पोटातच मारतात. प्रधानजी, वैरी राजा आपल्या नगरीत धुमाकूळ घालण्याच्या प्रयत्नात आहे. राजा प्रधानजी लवकर त्याच्या सैनिकाला आपल्या नगरीत येऊ देऊ नका. जा म्हणतो ना, जा लवकर, नाहीतर गाव आपलं सारं होस पडेल. अरे वेड्यासारखं काय म्हणतोस? पळीतून पहिलेच आमचं डोकं चालेल ना. वेडा कुठला? वा वा, अति सुंदर. वा 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 वा, अति छान. महाराज, तुम्ही आज आसनाची दिशा का बदललीस? तर आपल्या खेळाचा सर्व खेळ खंडोबा होईल. रंग्या, थांब थांब, भीतीला सुद्धा कान असतात. मला बाहेर कशाचा तरी आवाज ऐकू आला. थांब. हे बघ, बाहेर जा आणि आजूबाजूला कोणी आहे का पहा. अरे येड्या, इथे काय करतोस? उठ, चल जा इथून. बायको बायको बायको, माझी बायको आपली कुठतरी दिसली का तुम्हाला कुठं? हा, माझी बायको. बाबा वेडा होता तो, बायकोचा शोध करीत होता, मी दिला काढून. रंग्या, हे बघा, तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो, शनिवारला दरबार भरणार नाही. आणि बघा, आपल्याकडे जी काही साधन सामग्री असेल ती सगळी सांभाळून ठेवा. बरं बरं, तुम्ही साधे कपडे घाला, कोणालाही दिसता कामा नये. आणि चला चला, उठा, लागा कामाला. घे गे म्हणिया पोतवाईर, डुलगी फुलगी अरे बीन, घे गे लाडाच्या लेकीला माय घे, घे गे रेखाची माय घे, हेमाची माय घे, लेकराला दिठमणी वाळ घे, घेवो माय. घेव माय घेती कमाय, घेव माय घेती कमाय, घेव माय घेती कमाय. मी है बाळ्या बुगड्यावाली, सुयाफणी डबल पावडरवाली. मी है बाळ्या बुगड्यावाली, सुयाफणी डबल पावडरवाली. डोरलं पोत माने घेऊन आली, घेव माय घेती कमाय, घेव माय घेती कमाय, घेव माय घेती कमाय, घेव माय घेती कमाय. या सुया घ्या मणी या वायरची पोत.
लेकीले नेव तिले प्रेमानले आये देव तुया लाडक्या लेकीले नेव तिले प्रेमानले आये देव डुल फुल रे बिन आली व माय बायान गर्दी केली व माय डुल फुल रे बिन आली व माय बायान गर्दी केली व माय घेव माय घेती कमाय घेव माय घेती कमाय घेव माय घेती कमाय घेव माय घेती कमाय या सुया घ्या मणी या वायरची पोट मी सांगते ऐकावं एक घरात असावी लाडाची लेक लेकीच्या पायी येईल सुख ज्योतवंशाची लक्ष्मीचं रूप पोरापेक्षा पोरगी बरी पोरापेक्षा पोरगी बरी दोन्ही घराले तारी व माय घेव माय घेती कमाय घेव माय घेती कमाय घेव माय घेती कमाय घेव माय घेती कमाय या सुया घ्या मणी घ्या वायरची पोट लेक वाचवा लेक शिकवा आपल्या पोरीला दुनिया दाखवा वाती विना नाही हो दिवा स्त्री भ्रूण हत्या आता थांबवा गर्भपात कुणी करायचं नाही गर्भपात कुणी करायचं नाही स्त्री जन्माचे स्वागत हाय घेव माय घेती कमाय घेव माय घेती कमाय घेव माय घेती कमाय घेव माय घेती कमाय मी है बाळ्या बुगड्यावाली सुया फणी डबल पावडरवाली मी है बाळ्या बुगड्यावाली सुया फणी डबल पावडरवाली डोरलं पोथ मनी घेऊन आली घेव माय घेती कमाय घेव माय घेती कमाय घेव माय घेती कमाय घेव माय घेती कमाय या सुया घ्या मणी घ्या वायरची पोट या सुया घ्या मणी घ्या वायरची पोट या सुया घ्या मणी घ्या वायरची सुया घे मनी घे बापल्या लेकीले बाळ्या घे बुगड्या घे ए बाळ्या बुगड्यावाली इकडे ये. सांग माय पोरीसाठी काय घेतेस सांग. काय व तुझ्यापाशी फक्त पोरींसाठीच दिसते पोरांसाठी काही दिसत नाही. बाई त्याचं असं आहे मी या पोरीची मा आहे त्यामुळं पोरीला लागणारा शृंगार विकते. घ्या बाई घ्या. काय व तुझ्यामध्ये दयामाया नाही का? भर उन्हात या पोरीला झोडीत घालून घरोघरी येणती. तू या मुलीला घरी का बरं ठेवत नाही? सांग बरं किती लहान आहे मुलगी. बाई आम्हाला कुठं घर नाही दार पोटाची खळगी भरण्यासाठी गावगाव हिंडावं लागतं. थांब मी तुझ्या पोरीसाठी दूध आणते व तुझ्यासाठी भाकर भाजी सुद्धा आणते. आमची दुर्गा खूप दयाळू आहे. दारावर जर कोणी आलं तर खाली हात जाऊ देत नाही. खरंच आमची दुर्गा आहे दुर्गा. खऱ्या माणसाला देव जगू देत नाही ना मरू देत नाही. आणि खऱ्याच माणसाला देव परीक्षा घेतो. हे घे दूध. पोरीला दूध पाज तू पण जेवण कर. असं वाटते तू सकाळपासून काहीच खाल्लं नाही असं तुझ्या चेहऱ्यावरून वाटते.
सारखेच दिसतात. दगडाबाई आपण पण घेऊ. बाई घ्या बांगड्या. तुमच्या लाडक्या लेकीला चांगले शोभून दिसतील. कुठे बाई तुमची लाडायची लेक? कुठे? काय सांगू बाई, दुर्गाची सासू एवढी खराब आहे. तिला जरा नाही मुलगा झाला तर तिची सासू म्हणे की तुझी फारकतीच घेते. मुलगा होणं माणसाच्या हातात थोडी असतं. होईलच, त्याचं काय, वय थोडी गेलं. पण असा सासुरवास करू नये बाई. दुर्गाबाई खरं सांग, काय झालं? पण असं रडू नको. बाई तुम्ही बाईच हा ना, दुसरं कोणी? हा बाई, तुम्ही बाई असून पेन डायरी ठेवता म्हणून म्हणते ते. बाई त्याचं असं आहे, कुठं काय घडलं सांगता येत नाही. दुनिया लय खराब आहे. त्यामुळं मी पेन डायरी सोबत ठेवते. सांगा बाई सांगा, खरं खरं सांगा, काय घडलं ते खरं खरं सांगा. मला 3रा महिना चालू असताना माझ्या सासूनी मला खोटे बोलून दवाखान्यात नेले. वहिनीला मी म्हणाले तुम्ही आराम करा, मी स्वयंपाक करते. वहिनी मला नाही म्हणाल्या. सांग बरं. अगं आपण तिला सांगितलेलं कधी ती ऐकते का? आई तुला कळत कसं नाही? तू विसरली वाटतं बाई. अगं मी काय विसरले, मला सगळं ठाव आहे. तू काय म्हणतीस काय? आई तू सर्व विसरलीस. आता तुला सांगून काय उपयोग? दादा समोर आहे, कसं सांगू? शशिकला असं कोड्यात काही बोलू नको. मी काय विसरले ते सांग बघू, तूच सांग. अगं आई तुला घरचं धन पाहिजे की बाहेरचं धन पाहिजे? तुला हुंडा घ्यायचा की लोकांना द्यायचा? सांग बरं. अरे देवदास, तू असं कर, तू तालुक्याला जा आणि तुझ्या बायकोसाठी एखादी चांगली नवी साडी घेऊन ये. बघ सांगून ठेवते, पैशाची कंजूशी करू नको, चांगली आण. पण आई त्यात मला काय कळतं, तू सांग बरं. अगं आई असं का करत नाही तू आणि वहिनी? तालुक्याला का नाही जात? कपडे पण घेणं होतील व मावशीला पण भेटून येता येते. मी काय म्हणते देवदास, शशिकाला पण सोबत घेऊ आपण. हा ती 1-2 साड्या तिच्यासाठी पसंत करून चांगल्या, तिला पण नव्या साड्या होऊन जातील. तुझं काय म्हणणं आहे? ठीक आहे, मग तुम्ही 3 जणी जा तालुक्याला, मी जातो शेतावर. असं कर मग, तू चालला जा शेताकडे. हा आम्ही जाऊन येतो तालुक्याला. चला म्हणा वहिनीला लवकर. अगं सुनबाई झालं नाही का? चल ना लवकर. दुखते खूप जास्त. काय केलं सासूबाई तुम्ही? माझ्या पोटच्या लेकीला मारलं. काय केलं तुम्ही? ती माझी लेकच होती ना.
सासूबाई का ना सासूबाई असं करू. सासूबाई नका ना असं करू. सासूबाई सासूबाई नका ना असं करू. सासूबाई नको बाई होत जाते रोड नको. आता त्या नरधमाला शिक्षा व्हायलाच पाहिजे. बाई तुझी सासू बाई असून बाईच्या नावावर कलंक लावला आहे. तुम्ही जर ठाम राहिल्या असत्या तर असं घडलं नसतं. सांगा सांगा तुमच्या घरच्यांची सर्वांची नावं सांगा. सौ चंद्रकलाबाई, नवऱ्याचे नाव देवीदास, सासऱ्याचे नाव शिवदास आणि नंदेचे नाव शशिकला. नवरा आणि सासरा देव माणूस आहे. फक्त माझ्या सासूने पाप केलं. बाई तुमच्या गावाचं नाव देवपूर, पण गावात माणसं सगळी हैवानासारखी वागतात. अशा माणसाला मस्तात नेऊन जित्तच पुरायला पाहिजे. लेकीचा हुंडा द्यावा लागतो म्हणून लोक भ्रूणहत्या करतात. आज सुद्धा एका मुलीचा बळी जाणार आहे. सावकारीन आताच आपल्या सुनेला घेऊन तालुक्याला गेली आहे आणि त्या डॉक्टरचं नाव आहे हैवान आणि त्या दवाखान्यात फक्त गर्भपातच होतात. ए बाई इकडे. बाई हे पैसे तुमचे घेऊन जा. आता माझ्या मुलीला नाही तो खेळायला. अरे अरे वेडे थांब, कुठे घेऊन पळतो? पेटी घेऊन पळालं वेड. सिस्टर मला डॉक्टर साहेबांना जरा अर्जंट बोलायचं. ठीक आहे, डॉक्टर सरांना मी बोलून घेते. तुम्ही बसा. तुम्हाला सरांनी आज बोलवलं. सावकारीणबाई आपलं ठरलेलंच आहे, पण हे काम आपण दुसऱ्या ठिकाणी करणार आहोत. तर तुम्ही ठीक 6 वाजता त्या ठिकाणी सुनासोबत हजर व्हा आणि तुम्हाला पत्ता माझी मिळते. अहो आपल्याला डॉक्टर साहेबांनी सुरबाईला घेऊन दुसरीकडे बोलवलेलं आहे आणि पत्ता नर्सू दिलाय. अगं सीता, आम्ही जे काय करतो तुझ्या भल्यासाठीच करतोय ना. सुनबाई
सगळं बरोबर होईल, काही काळजी करू नको. लक्ष्मी सांग ना. सावकारांनी तुमच्या घरी तुमच्या सुनेची जर मनाची तयारी झाली असेल तर आपण पुढील कामाला तयारी सुरू करू. काय सावकार, बरोबर आहे? हो, सुरू करा. हो डॉक्टर साहेब. नर्स ते आपलं इंजेक्शन लावून दे आणि नंतर ऑफिस थिएटरला पाठवू. हो आणले. ठीक आहे, बाकीचे लगेच जमा करतो. ठीक आहे. चला तयारी झाली. घेऊन जा त्यांना. काही सुन काही काळजी करायचं कारण नाही. व्यवस्थित होईल सगळं. आम्ही आहोत काय. देवा डॉक्टरीनबाई तुझ्या लेकीला शोभून दिसे. अरे ही बाया कुठे आली पाहिजे? अरे हा दवाखाना आहे का पागलखाना आहे का बाजार आहे इथे? चला हो बाय. वेळी कुठली? चला हो बाय. डॉक्टर साहेब लवकर पोलिसाला बोलवा. ही बाई काय हात पाय धुवून आमच्या मागे लागली की काय? हो ना राव, घरी पण आली होती. आम्ही वेळे थोडे थोडे, तुम्ही शहाणे घर बुडवणे. गो हँड्स अप. डॉक्टर रहवान, तुझा खेळ खतम. अरे डॉक्टर रहवाना, बंद कर तुझा हा कत्तलखाना. पैशासाठी तू वेडा झालास. इन्स्पेक्टर मंजुषा, पकडा त्या सावकारीला. डॉक्टर रहवान, यू आर अंडर अरेस्ट. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माहित नाही मी कोण आहे तर माझे खूप वरपर्यंत हात आहे. एक फोन लावला सस्पेंड करून टाके. सस्पेंड. डॉक्टर साहेब लावा फोन. दाखवून द्या तुमचा हात याला. अरे निष्पाप बाळाची पोटात हत्या करणारा तू कुठं पाप भरशील हैवाना. वृद्ध हत्या करताना तुझं काळीज कसं फाटलं नाही, तुझ्या हातावर साप कसं चावला नाही. हॅलो हेडक्वार्टर, मी सीआयडी इन्स्पेक्टर मारुत उबाड पुढे बोलतोय. आपल्या दवाखान्यात लवकर गाडी घेऊन या. डॉक्टर हैवानला मी रंगे हात पकडलाय. लवकर या. डॉक्टर, भ्रूण हत्या करून पापाच्या पैशाची बांधली बंगला माडी, घेतली मोटार गाडी. आता चला तुरुंगात फोडायला खडी. साहेब वर पहिला लोखंडाच्या बांगड्या शोभून दिसतील. नाही हो हो, नवर देवासोबत वर माय वर बाप आणि करवल्या शोभून दिसतील. सीता, सीता तू ठीक आहे ना? तुला काही झाले तर नाही? तुला काय सांगू सीता, मला काहीच माहित नव्हते. मिस्टर शंकर, तुम्ही सीताला घरी घेऊन जा. मी बघतो यांचं काय करायचं ते. चंद्रकलाबाई तुम्हीच का? हो, पण तू काय आली? मला काही नाही पाहिजे. माझ्या घरी घ्यायला कोणीच नाही आहे. ठेवलंच कुठं आता तू घ्यायला काही? ए तुला काय करायचं माझ्या घरात त्या भानगडी? चल व्हाय चालते इथून. हो सांगते तुला. नको म्हणलं तर पुन्हा जबरदस्ती ठेवत नाही. समजलं का कोण आहे मी? मी बाळ्या बुगड्यावाली नाही, इन्स्पेक्टर मंजुषा. तुम्ही इन्स्पेक्टर हा? मी काय केलं? काय केलं? अगं मला विचारते काय केलं? स्वतः एक स्त्री भ्रूण हत्या करते आणि मला विचारते काय केलं. मॅडम माझ्या चूक झाली, मला माफ करून द्या. चूक कशी झाली? एक स्त्री असून स्त्रीच्या नावावर कलंक लावणं चूक झाली? एवढी मोठी चूक माफ करण्यासारखी नाही बाई. नाही बाई नाही. ओ मला माफ करून द्या. पुन्हा असं करणार नाही. नाही बाई, माफ करण्यासारखं काहीच नाहीये. इन्स्पेक्टर मारून खबर फोडे. लवकर या. ए चल ग उठ. तू पण गुन्हा केला. तू पण यांच्या सोबत काम केलेलं आहे गुन्ह्याचं. तू पण तुला वाटलं नाही तू एक मुलगीच आहे म्हणून? चंद्रकलाबाई, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणतं काम केलेलं आहे? या गावामध्ये आम्ही कित्येक दिवस सर्च ऑपरेशन करत आहे की गावामध्ये कोण कोण
कोणकोणत्या बाया स्त्री भ्रूण हत्या करतात. माझी सहकारी इन्स्पेक्टर मंजुषा आणि मी. मंजुषा बाया उघड्यावाली बनून गावामध्ये फिरत होती आणि पाहत होती प्रत्येक घरामध्ये की कोणकोणत्या स्त्रिया या स्त्री भ्रूण हत्या करतात. आणि मी या गावामध्ये किती दिवस 4-5 गावामध्ये पागल होण्याचा रोल करतोय. आणि मी पूर्ण गाव छानून पाहिले आणि तुम्ही स्त्री भ्रूण हत्या केली हे आम्हाला कळालं आणि त्याच्यासाठी तुम्हाला अटक करण्यात येत आहे. साहेब मला माफ करून द्या. पुन्हा असं नाही करणार मी. पण मला यावेळेस माफ करा. अहो मला माफ करा. दुर्गा 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 सांग ना, तू तरी सांग ना बेटा, सांग ना. मी असं काही. तुमच्यासारख्या स्त्रिया या समाजामध्ये नकोय. तुमची जागा फक्त तुरुंगात आहे. इन्स्पेक्टर मंजुषा, अटक करा या बाया. तुम्ही तरी सांगावं, समजून सांगावं तुम्ही तरी. मी काय सांगणार चंद्रकला, मी सांगून थकलो. भोग तुझ्या कर्माचे भोग. साहेब घेऊन जाईल. हो इन्स्पेक्टर, अरेस्ट करा या बाईला. चल ग, अर्धा आयुष्य पूर्ण जेलमध्ये काढायचं. चला महाराज की जय, सब संतन की जय हो. एकनाथ महाराज की, नवनाथ महाराज की जय, विश्वनाथ महाराज की जय, कानिपनाथ महाराज की जय, ओंकार गिरे बाबा की जय, शिवगिरे बाबा की जय हो, जानगिरे बाबा. आणखी एक कुड कुड्यासंग वेड बाबा, कुड्यासंग वेड. या 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 बसा. मी आहे जादूगर. माझ्या अंगात आहे भूतेचार. कोण काढणार. मी आलो आहे बाबा चमत्काराच्या दरबारात. अरे कोण तू असा वेड्यासारखा का बोलतोस? वेड कुठलं? बाबा मी तुमचं नाव ऐकलं म्हणून तुमच्या दरबारात आले. हा माझा नवरा आहे वेडा. याच्या अंगात 4 भूते आहेत. बालिके, तुझं सारं दुःख मला कळलं. तुझ्या नवऱ्याच्या अंगामध्ये 4 चिंचेवरचे भूत आहेत. आणि बघ, त्याला दुरुस्त केलं तर तू मला काय देशील बालिके? बाबा चमत्कार, तुम्ही जे मागसाल मी ते द्यायला तयार आहे. परंतु तुम्ही माझ्या नवऱ्याला ठणठणीत करा. चल्या, हे घे आणि भर रिंगण. अलक निरंजन गोल गोल मंजन, अलक निरंजन गोल गोल मंजन. ओम भस भुस भस. चला नंबर 1 आणि चला नंबर 2 या वेड्याला पकडून ठेवा. ही येईपर्यंत सोडू नका. चल बालिके, चल, मी तुला विभूती देतो. चल चला 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 चल बालिके, चल बालिके, चला 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 चला. दाखवते तुला आता कशी विभूती येते. थांब थांब चमत्कारी बाबा, थांब तुला कशी असते विभूती सांगते. थांब तुला कशी असते. इन्स्पेक्टर मंजुषा, तुम्ही ठीक आहात ना? पाहिलं का सरपंच, हा बाबा चमत्कार नसून हा प्रसिद्ध आरोपी बारक्या ढोरे आहे. आणि तिथे बसलेले त्याचे साथीदार, त्यांना सुद्धा पकडायचे आहे. मी पहिलेच तर म्हणलं होतं बाबात काहीतरी भानगड आहे म्हणून. अरे पक्या, सीआयडीचं काम वेगळंच असतं म्हणून तर त्यांना सीआयडी म्हणतात. बाबा चमत्कार, तू आमच्या गावकऱ्याच्या हातातून निसटला रे, नाही तर तुझा मुर्दाच पडला असता. साहेब, या ढोंगी बाबाचं पितळ आम्ही उघड पाडत होतो. बरं झालं तुम्ही आले. साहेब, तुम्ही म्हणसाल तर याचं डोकं सहज बाजून. बाबा नकली, त्याचा केस बी नकली, मायला याची दाढी बी नकली, सगळं सोबत आहे. उठ बाबा चमत्कार, उठ आणि दाखव तुझं असली रूप सगळ्या जगांना. गुंडा आहे. बापरे, हे तो ढोऱ्या आहे. ढोऱ्या डाकू आहे. आम्ही म्हणत होतो गावाला. साहेब,
तुम्ही या चोराला पकडून आमच्या गावावर फार मोठे उपकार केलेत. हा, बोलवा गाडी आणि न्याय याला. हॅलो, ज्ञानबा सोनबा, बाबा चमत्काराच्या स्पॉटवर या. साहेब, गावावर फार उपकार केले आमच्या. जा यांना सगळ्यांना घेऊन. आले का तुम्ही? जा आणि या बाबा चमत्काराच्या चेल्यांना इकडे जाऊन जंगलामध्ये जाऊन पकडा. चला, आई बाबा आलेत. ते बघ तुमचे आजी आजोबा आणि आत्या. जा घेऊन या त्यांना. चंद्रकला, आता तरी सुधारली का? का जशी आहे तशीच आहे? मला क्षमा कर रे, मला क्षमा कर. आई, झालं गेलं विसरून जा. सुनबाई, मी तुझी पण फार मोठी गुन्हेगार आहे ग. मला क्षमा कर, मला क्षमा कर. आई, विसरून जा सर्व काही. हे बघा तुमची नाव. मी केवढा मोठा गुन्हा केला ग, केवढा मोठा गुन्हा केला. खरंच माझी परी आहे, खरंच परी आहे माझी. फार मोठा गुन्हा केला होता मी, केला होता.